तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जी येणारी जी कंबाईन ग्रुप बी म्हणजेच संयुक्त गट पूर्व जी परीक्षा येणार आहे, जी 14 जून रोजी रविवारी येत्या रविवारी आहे, त्या रविवारसाठी किंवा त्या परीक्षेसाठी काय करायला हवं आणि काय नाही त्याच्या बाबतीत थोडंसं तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. आता त्यासाठी त्या कंबाईन ग्रुप बी किंवा गट ब साठी आता महत्वाचं म्हणजे एवढे विषय असणार बघा: पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जिओग्राफी, करंट, सायन्स आणि मॅथ रिझनिंग. याचं वेटेज आहे तुम्हाला माहिती आहे किती मार्क्ससाठी 100 पैकी असणार. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण, एकास 4, हे निगेटिव्ह, हे सगळे कॉमन, हे तुम्हाला हे सगळं माहीत असणार आहे. पण त्यासोबतच आत्ताच्या जे काही येणारी गटपूर्व आहे त्याच्या अगोदरचे जे 3 वर्ष आहेत, त्या 3 वर्षाच्या जे पेपर झालेले आहेत त्या पेपरच्या अंदाजानुसार मी तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करेन. आता त्या बाबतीमध्ये तुम्हाला एक महत्त्वाचं सांगेन की जो तुमचा अटेम्प्ट तो अटेम्प्ट तुम्ही बऱ्यापैकी माझ्या मते तुम्ही जास्त ठेवायला हवा. आता तो अटेम्प्ट किती असायला हवा, तर माझ्या मते तो 80 ते 90 किंवा 95 पर्यंत तो असायला हवा. 95 पर्यंत हायेस्ट माझं मत आहे की तो असायला हवा. कारण तुमचा खूप कमी अटेम्प्ट देखील तुम्हाला घातक ठरू शकतो. आता जर समजा तुमची ॲक्युरेसी आहे पण अटेम्प्टच नाहीये, आता ॲक्युरेसी आहे पण अटेम्प्टच नाहीये, आणि जर समजा तुम्ही कुठे रिस्कच घेतलेली नाही. आता रिस्क घ्यायची कुठे ते देखील सांगतो बघा तुम्हाला. आता रिस्क घ्यायची कुठे असते, तर जर समजा तुमच्या ओळखीचा एखादा प्रश्न आहे आणि तुम्ही जर त्या तुम्हाला फिक्स उत्तर माहीत नाही आणि जर तुम्ही 50-50 मध्ये कन्फ्यूज असाल, तर 50-50 मध्ये तुम्ही चान्स माझ्यामध्ये तुम्ही घ्यायला हवा. अदरवाईज त्याच्या ही पुढे जाऊन जर तुम्हाला त्या 4 क्वेश्चन पैकी जर एखादा उत्तर जर बरोबर वाटत असेल किंवा अदरवाईज तुम्ही त्या 4 ऑप्शन पैकी जर 3 ऑप्शन हे तुम्हाला जर वाटत असतील की या 3 पैकी एक असू शकतं, तर माझ्या मते तेव्हाही तुम्ही रिस्क घ्यायला काही हरकत नाही. आणि ज्यावेळेस 4 पर्याय असतात त्यावेळेस देखील तुम्हाला एखाद्या उत्तर वाटत असेल की हे उत्तर असू शकतं असा अंदाज आहे आणि थोडाफार अंदाजा लागतोय, तर माझ्या मते तुम्ही तिथेही रिस्क घ्यायला हवी. कारण रिस्क घेण्यासाठी आता बघा 100 मार्क्सची पेपर आहे, 100 मार्क्स, आणि वेळ किती आहे तर साहजिकच 1 आवर, म्हणजे 1 तासाचा वेळ आहे आणि तुम्हाला 100 क्वेश्चन तिथे टॅकल करायचे. आणि त्याच्यामध्ये प्लस काय आहे, आपलं मॅथ रिझनिंग आहे जे 20 मार्कासाठी आहे, आणि मॅथ रिझनिंग आहे पण तिथे वेळ खाऊ विषय तो आहे ना, त्यासाठी माझ्या असा हे जे काही सब्जेक्ट आहेत. आता हे सब्जेक्ट मध्ये आता हे टोटल आपल्याला 7 सब्जेक्ट आपल्या पुढे त्या कंबाईन गट पूर्वसाठी असणार आहेत बघा. आता याच्यामध्ये आहेत जीएस आणि मॅथ रिझनिंग. आता याचं वेटेज मार्काचं तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे, पण आता मी त्याचं डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे त्या जीएस मध्ये आणि मॅथ रिझनिंग मध्ये. आता जीएस जे सब्जेक्ट आहेत 4, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जिओग्राफी, हे जे विषय आहेत तुम्ही आउट ऑफ सोडवायला पाहिजेत असं माझं मत आहे. म्हणजे हे तुम्ही इथं 100% म्हणजे हे आउट ऑफ हे सोडवायला हवेत. कशासाठी सोडवायला हवेत, कारण हे जे काही विषय आहेत हे तुम्ही बऱ्यापैकी हे सिलेबस मधलेच येतात. म्हणजे तुम्ही एखादा प्रश्न हा तुमच्या अनोळखी वाटला तरी नक्कीच तो तुम्ही कुठे ना कुठे पाहिला असेल पण तुम्हाला त्याचं उत्तर येत नाही. त्यासाठी तुम्ही तिथे काही ना काही जुगाड लावून, म्हणजे काही ना काही अंदाजा लावून तुम्ही तिथे कोणती तरी लॉजिक किंवा ट्रेक हे करून तुम्ही तिथे त्या प्रश्नाला जर तुम्ही झटलात तर माझ्या मते तो नक्कीच जो काही प्रश्न आहे तो 100% सॉल्व्ह होईल. ठीक आहे, मग हे जे विषय आहेत 4 हे तुमच्या हातचे, त्यासाठी आउट ऑफ हे असायला हवेत माझं मत आहे. आणि जी आता पाठीमागचे जे करंट आहेत किंवा सायन्सचे आहेत पेपर, इथून मागचे झालेले जे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये करंट अफेअर असो किंवा सायन्स असो, याला जरा हे आउट ऑफ सिलेबस विचारलेलं आपल्याला दिसतंय बघा. सायन्स हे खूप अवघड आलेलं दिसतंय आपल्याला. त्यासाठी काय करायचं, याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस 100% उत्तर येत असेल करंटचं किंवा सायन्सचं, त्यावेळेस तुम्ही त्याचं अटेम्प्ट करा. किंवा जर तुम्हाला 2 ऑप्शन मध्ये 50-50 चान्स वाटत असेल तेव्हा तुम्ही अटेम्प्ट करा, पण तुम्ही तिथे कसलीही रिस्क घेऊ नका असं माझं वैयक्तिक मत आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे मॅथ आणि रिझनिंग राहायला किती, हे 20 मार्कासाठी आहे. या 20 पैकी तुम्ही माझ्या मते कमीत कमी 16 ते 17 घ्यायला हवेत. कमीत कमी, जास्तीत जास्त 9, 19 ते 20 असे घ्यायला हवेत असं माझं वैयक्तिक मत आहे. आता दुसरं म्हणजे आता हे 100 क्वेश्चन आहेत. आता हे 100 प्रश्नासाठी वेळ किती दिलेला आहे आपल्याला, 1 आवर, 1 तासाचा वेळ. म्हणजेच आता 1 तासाचा कन्सिडर करण्यापेक्षा 60 मिनिटाचा कन्सिडर करा. 60 मिनिटाचा वेळ आहे, त्या 60 मिनिटाच्या वेळेमध्ये 40 मिनिटं
आणि दुसरं 20 मिनिट. असं पण त्याचं हे करा. त्यानंतर 40 मार्कासाठी हे काय करा, जीएस, आणि 20 मार्कासाठी आपलं मॅथ अँड रिझनिंग. आता 40 पैकी आता हे तर अगोदर तुम्हाला सुटणार आहे, कारण आता हे जे आहे ते तुम्हाला बऱ्यापैकी मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते अटेम्प्ट करायचं आहे. राहिला विषय कोणता, करंट आणि सायन्स. आता याच्यामध्ये 100% तुम्हाला जेवढे येते तेवढे बघायचे अगोदर, त्यानंतर 50-50 मध्ये चान्स घ्यायचे. याच्यामध्ये तुम्हाला ते 40 मिनिटात जीएस कंप्लीट होणार आहे, म्हणजे होणार आहे. त्यानंतर म्हणजे पॉझिटिव्ह राहिलात बनलात तर 100% तिथं पॉझिटिव्हिटी तुमच्या निर्माण होईल, आणि जसा तुम्ही पॉझिटिव्ह निर्माण केलेली आहे तसंच तुम्हाला पेपर जाणार आहे. दुसरा आहे 20 मिनिटासाठी जो मॅथ रिझनिंग. आता 20 मिनिटासाठी 20 क्वेश्चन घ्यायचे म्हणल्यानंतर काही क्वेश्चन सोपे होतात आणि काही अवघड पण येतात, हे तुम्हाला माहिती आहे. काही प्रश्न हे 20 ते 30 सेकंदाचा सुटणारे आहेत, म्हणून तो जो उरलेला टाइम आहे तो अवघड प्रश्नामध्ये तुम्हाला देता येईल. त्यानंतर त्यासाठी मग 20 क्वेश्चन 20 मिनिटामध्ये तुम्ही 16, 17 ते 20, 19, 20 पर्यंत तुम्ही याच्या आसपास तुम्ही कसंही मार्क घेऊ शकता. ठीक आहे. आता हे झालं. त्याच्यानंतर जो काही अटेम्प्ट आहे, आता अटेम्प्ट म्हणजे जो काही 80 ते 95च्या दरम्यान माझं मत आहे की तुम्ही तो अटेम्प्ट असायला हवा. जरी तुमचा त्यामध्ये, आता दुसरं म्हणजे काय, तुम्ही जर येतच नाही तर सोडूच नका. मी तर म्हणेन, जर काही माहितीच नाही ना, आपण कधी वाचलेलंच नाही किंवा आपल्याला त्याचं कसलं उत्तरच माहित नाही, तिथे नादीच लागू नका. हा, लॉजिक वगैरे ते ट्रिक वगैरे तुम्ही ते अप्लाय करा. जर तुम्हाला ते कसलंच काहीच करून होत नाही तर प्रश्न काहीच त्याच्यावर अप्लाय होत नाही, लॉजिक नाही, ट्रिक नाही, माहिती नाही, तुमचं नॉलेज नाही, काय नाही, तिथं नादीच लागू नका. काही जण असतात बघा, अटेम्प्ट करायला सांगतात नुसते 90-95 अटेम्प्ट करा, 90-95 अटेम्प्ट, आणि ॲक्युरेसी असते 60, आणि त्याच्यामुळं समजा ॲक्युरेसी असते 54-55, आणि जर समजा तो कट ऑफ मध्ये बसणारा एखादा विद्यार्थी असेल तो डायरेक्ट येतो 45 पर्यंत, कारण 90-95 अटेम्प्ट सांगितलेला असतो, तो येतो 100 करून किंवा 98 करून. त्यासाठी ते निगेटिव्ह मध्ये मार्क जाऊन निघून जातात त्याचे. त्यासाठी जर तुम्हाला येत नसेल तर तिथं नादीच लागू नका. त्यासाठी 80 ते 95च्या आसमध्येच तुमचा अटेम्प्ट असायला हवा. याच्यापेक्षा 100% आलं असेल तर चांगलाच आहे, ऑल गुड, पण 80 ते 95च्या दरम्यान तुमचा जो अटेम्प्ट आहे तो अटेम्प्ट असायला हवा. आणि याच्यामध्ये हे मॅथ रिझनिंग जे आहे त्याच्यावर तुम्ही जास्त फोकस करा. आणि दुसरं म्हणजे करंट अफेअर आणि सायन्स कसंही येऊ, तुमची स्ट्रॅटजी ही खूप चांगली बनलेली आहे. हे मनाला वारंवार सांगत राहायचं. हे कसंही गेलं, हे 4 विषय आपले स्वतःचे घरचे तर, आणि मॅथ रिझनिंग सुद्धा घरचं बनलंय, कारण मी तयारी चांगली केलेली. पॉझिटिव्हिटी ठेवा, आणि ह्या 2 जे सायन्स असो किंवा करंट अफेअर असो, कसलंही अवघड आलं निगेटिव्ह व्हायचं नाही, बिनधास्त पेपर सोडवायचा. तुम्ही 100% मेनसाठी इन असाल, मेनसाठी क्वालिफाय असाल. त्यासाठी या गोष्टीकडे कसलंही बघायचं नाही, या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं, म्हणजे अवघड प्रश्नांकडे. ठीक आहे. तर येणारी जी काही गट ब पूर्व आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपलं चॅनल तुम्ही साहजिकच देवगिरी IAS अकॅडमीला तुम्ही आवर्जून फॉलो करा, प्रत्येक व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा. लवकरच हा पेपर झाल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी आपण भेटूयात, आणि 3 ते 4 दिवसांनी म्हणजेच आन्सर की आल्यानंतर कट ऑफ साठी देखील आपण लवकरच भेटूयात. त्या तुर्तास थँक्यू.